हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सेकंड स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड. त्यातील आपण बघणार आहोत फर्स्ट चॅप्टर आहे आपलं नंबर सेन्स. तर या चॅप्टरमध्ये बघा आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स कवर करायचे. टॉपिक्स कवर्ड बाय न्यूमरल्स अँड नंबर नेम्स अप टू 3 डिजिट, comparing numbers, arranging numbers in ascending or descending order, abacus and place value, expanded form, even and odd numbers, formation of number with or without repetition from given digits or information. ठीक आहे, चला तर मग आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर नेम शोज वन ऑफ द नंबर्स ऑन द कॅटरपिलर. Which of the following number names shows one of the number on the caterpillar. काय सांगितलं आहे क्वेश्चनचं मिनिंग लक्षात आला का सगळ्यांना. तर क्वेश्चनमध्ये सांगतायत ते नंबर नेम्स दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन्समध्ये आणि एक कॅटरपिलर दिलेला आहे आणि त्या कॅटरपिलरवरती नंबर्स लिहिलेले आहेत. तर ह्या नंबर नेम असलेला या ठिकाणी आपल्याला कॅटरपिलरमध्ये नंबर शोधायचा आहे. तर बघा पहिला फर्स्ट ऑप्शन काय दिलेला आहे, 234 आहे का, नाही. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिला आहे 458 ते आहे का, हां बघा 458 या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. नंबर नेम दिलेला आहे आणि कॅटरपिलरमध्ये पण तो नंबर शो करतायत, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. द प्लेस व्हॅल्यू ऑफ द एनसर्कल डिजिट इन 432 इज. आपल्याला कसली प्लेस व्हॅल्यू विचारलेली या ठिकाणी, एनसर्कल डिजिट. आपल्याला या ठिकाणी यांनी डिजिट दिलेला आहे 432 हा डिजिट दिलेला आहे आणि एनसर्कल केलेल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3ची प्लेस व्हॅल्यू विचारली आहे. तर 2 हा काय 1s प्लेसला आहे, 3 हा 10s प्लेसला आहे आणि 4 हा 100 प्लेसला आहे. तर आपल्याला या ठिकाणी कसली विचारलेली आहे, 3 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू विचारली आहे. कोणत्या प्लेसला आहे 3 हा डिजिट, 10s प्लेसला आहे. ऑप्शन बघा 3 1s प्लेसला आहे का, नाही. 3 10s, येस करेक्ट. 3 हा डिजिट 10s प्लेसला आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी नंबर्स आर देअर ऑन द वास विच इज मोर दॅन 300 बट लेस दॅन 500. या ठिकाणी एक फ्लॉवर पार्ट दिलेला आहे, वास दिलेला आहे, त्यात काही नंबर्स दिलेले आहेत त्यांनी आणि आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की असे किती नंबर्स आहेत ह्या फ्लॉवर पॉटमध्ये की जे 300पेक्षा मोठे, मोर दॅन 300 बट लेस दॅन 500. म्हणजे 300पेक्षा मोठे आणि 500पेक्षा लहान नंबर शोधायचे. तर बघा 600 दिला आहे पहिला नंबर, 600 हा 500पेक्षा मोठा आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, लेस दॅन 500, म्हणून हा 600 येणार नाही. 236 हा 300पेक्षा लहान आहे, आपल्याला मोर दॅन 300 नंबर पाहिजे, म्हणून 236 हा नंबर पण येणार नाही. 475, येस हा नंबर येईल का, कारण की हा 300पेक्षा मोठा आहे आणि 500पेक्षा लहान आहे. त्यानंतर 438, येस 300पेक्षा मोठा आणि 500पेक्षा लहान आहे हा नंबर, म्हणून हा नंबर देखील या ठिकाणी येईल. 300, आपल्याला कंडिशन काय दिली त्यांनी, 300 हा नंबर येणार नाही का, कारण की मोर दॅन 300 सांगितलं आहे. मोर दॅन 300 म्हणजे काय, 301 पासून तर 499 पर्यंत जेवढे नंबर्स याच्यामध्ये जेवढे नंबर्स येतील ते नंबर आपल्याला काउंट करायचे. तर या ठिकाणी 300 दिलेला आहे, पण आपल्याला कंडिशन त्यांनी दिली आहे मोर दॅन 300, म्हणून 300 हा नंबर देखील येणार नाही. या ठिकाणी फक्त 2च नंबर्स आहेत की जे मोर दॅन 300 आहे आणि लेस दॅन 500 आहे. या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 4, द नंबर शोन ऑन द गिवन अबॅकस इज. बघा या ठिकाणी आपल्याला अबॅकस दिलेला आहे, अबॅकस फॉर्ममध्ये काही बीट्स दिलेले आहेत, प्रत्येक बीट्सची प्लेस व्हॅल्यू पण दिलेली आहे. हा बघा 1s प्लेस आहे, टी मीन्स 10s प्लेस आणि एच मीन्स 100 प्लेस. 1s प्लेसमध्ये किती डिजिट्स आहेत, किती बीट्स आहेत, 2 1 2. 10s प्लेसमध्ये किती बीट्स आहेत, 1 2 3 आणि 100 प्लेसमध्ये किती बीट्स आहे, 1 2 3 4 5. बघा काय नंबर तयार झाला मग या ठिकाणी,
अबॅकस काय कोणता नंबर शोज करतोय 532. ऑप्शन्समध्ये बघा आहे का 532? येस, ऑप्शन सी. या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट. विच अमंग द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट ऑड नंबर? बघा ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन्समध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? लार्जेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. 3 डिजिट नंबर पाहिजे आणि 3 डिजिट असला तर त्याच्यामध्ये मोठा आणि आणखी परत तो नंबर कसा असला पाहिजे? ऑड नंबर असला पाहिजे. ऑड नंबर कसा काढला जातो? तर ऑड नंबर्स म्हणजे ज्या नंबर्समध्ये युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे डिजिट्स असतील, ह्या डिजिट्सपैकी एखादा डिजिट असेल तर तो नंबर असतो ऑड नंबर. ओके, या ठिकाणी बघा आपण चेक करूया. 705 3 डिजिट नंबर आहे. याच्या लास्ट डिजिट युनिट प्लेसला 5 हा देखील ऑड नंबर आहे. पण मोठा नंबर आहे का हा? 3 डिजिट लार्जेस्ट नंबर आहे का? नाही, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल. 279 3 डिजिट नंबर आहे. लास्टचा डिजिट ऑड नंबर आहे, पण हा कसा आहे? लहान नंबर आहे. लार्जेस्ट 3 डिजिट नाही आहे, म्हणून हा ऑप्शन देखील कॅन्सल. या ठिकाणी 909 3 डिजिट नंबर आहे, लार्जेस्ट नंबर आहे आणि ऑड नंबर आहे. याच्या युनिट प्लेसला काय आहे? 9 हा डिजिट आहे. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कुठलाही डिजिट असेल तर तो नंबर कसा असतो? ऑड नंबर असतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द सेकंड स्मॉलेस्ट इन दी ग्रुप? आता या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत आणि काय सांगितलेलं आहे त्यांनी? सेकंड स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द सेकंड स्मॉलेस्ट? दिलेल्या नंबर्समधून, दिलेल्या ग्रुपमधून आपल्याला सेकंड स्मॉलेस्ट नंबर पाहायचा आहे. यात बघा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 115. त्यानंतरून त्यापेक्षा थोडा मोठा कुठला आहे? कोणता नंबर दिसतोय? 302. आपल्याला काय सांगितलं आहे? कोणता नंबर काढायचा सांगितलेला आहे? सेकंड स्मॉलेस्ट. म्हणून 302 हा नंबर कसा आहे? सेकंड स्मॉलेस्ट नंबर आहे. ऑप्शन्स चेक करा. ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द गिवन कलेक्शन ऑफ नंबर्स? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द गिव्हन कलेक्शन ऑफ द नंबर? या ठिकाणी काही नंबर्सचं कलेक्शन आहे, त्याच्यामध्ये कोणता नंबर येत नाही? डज नॉट बिलॉंग, यात कोणता नंबर बिलॉंग करत नाही आहे तो ऑप्शन आपल्याला चेक करायचा आहे. बघा ऑप्शन ए दिलेला आहे 431. 431 आहे. 534 आहे का? हां, 534 नाही दिसत आहे. नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. 436 हा नंबर येस आहे या ठिकाणी. 432 येस हा देखील नंबर या ठिकाणी आहे. तर कोणता नंबर नाही आहे यात? आपल्याला काय सांगितलं आहे? कोणता नंबर बिलॉंग करत नाही या कलेक्शन ऑफ नंबर्समधून? तर 534 हा नंबर या ठिकाणी नाही आहे, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. 80 टेन्स इज डॅश डॅश 800. बघा आता काय सांगितलं त्यांनी? 80 टेन्स, 1s प्लेस, 10s प्लेस आणि 100 प्लेस. 10s प्लेसला काय नंबर देत आहेत ते? 80 आणि मग हा 10s प्लेसला आहे, 1s प्लेसला काहीच नाही, म्हणून 1s प्लेसला काय लिहितो आपण? 0 लिहितो. म्हणजे 80 टेन्स मीन्स याला आपण 800 असं देखील लिहू शकतो. तर या ठिकाणी कोणतं साईन येईल? पुढचा नंबर काय दिला आहे? 800 दिलेला आहे. तर या दोघं नंबर्स कसे दिसत आहेत? 800 या ठिकाणी पण आणि या ठिकाणी पण काय दिलं आहे? 800. दोघं कसे इक्वल आहेत, म्हणून या ठिकाणी ऑप्शन कुठला येईल? इक्वल टू. 80 टेन्स इज इक्वल टू 800. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 9. व्हेन रिटन इन न्यूमरल्स 809 इज सेम ॲज. बघा वर्डमध्ये दिलेला आहे आपल्याला, नंबर नेम दिलेला आहे, त्याला आपल्याला न्यूमरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. काय दिलेला आहे नंबर? 809.
टेन्स प्लेस दिलेलीच नाही आहे, टेन्स प्लेस दिली नाही म्हणून त्या ठिकाणी काय लिहितो आपण 0 अँड 9. 100 प्लेस दिली आहे, 100 प्लेसला काय म्हणता येते 800. टेन्स प्लेस काहीच नाही आहे आणि वन्स प्लेस अँड 9 हा काय येईल वन्स प्लेसला येईल 809. 809 कसं लिहितो आपण लाईक दॅट. हा ऑप्शन कुठे दिसतोय का बघा बरं. ऑप्शन बी इज करेक्ट 809. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर विच इज ग्रेटर दॅन द नंबर शो ऑन दी अबॅकस. आता अबॅकसमध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे. अबॅकसमध्ये दिलेल्या नंबरपेक्षा ग्रेटर नंबर कोणता ते शोधायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर आपण अबॅकसमध्ये दिलेला नंबर बघूया. अबॅकसमध्ये काय नंबर दिला आहे. वन्स प्लेसमध्ये बघा किती बिट्स आहेत 1 2 3 4 5. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहे 1 2 3 4 5. आणि 100 प्लेसमधले बिट्स काउंट करूया आता आपण 1 2 3 4. अबॅकस कोणता नंबर शोज करतोय 455. तर याच्यापेक्षा आपल्याला मोठा नंबर बघायचा आहे. 455 पेक्षा बघा 355 लहान आहे, आपल्याला मोठा नंबर पाहिजे. 255 हा देखील लहान नंबर आहे 455 पेक्षा. 555 हा कसा आहे 455 पेक्षा मोठा नंबर आहे. आपल्याला ग्रेटर नंबर हाच नंबर शोधायचा आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट येईल. ओके.